राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर जे आहे मतदानासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. सगळेच उमेदवार जे आहेत मतदारांना जे आहे मतदानाचं आवाहन करताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. गोविंद जी, आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आपण जे आहे उमेदवार राष्ट्रवादीकडून आलेले आहात, काय भावना आहे? आम्ही गेले 15-20 दिवसापासून प्रचाराला लागलो. त्या भागातले प्रश्न जाणून घेतले आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतीच्या प्रश्नांची मला जाण आहे आणि ह्या भागात प्रचंड चीड, खऱ्या अर्थाने भाजप सरकारविरोधात शेतकऱ्यांची चीड पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या कांद्याचं उत्पन्न खूप मोठं आहे, ऊसाचं उत्पन्न आहे. इथला कारखाना बंद पडला आहे. इथलं कांद्याला कुठल्याही प्रकारचा बाजार नाही. एकदम निराशा आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मनात भाजप निराशा आहे. तर भाजपच्या उमेदवाराला मतदान होणार नाही अशी स्थिती खऱ्या अर्थाने या मतदारसंघात. आज मतदान प्रक्रिया पार पडतीये. एकीकडे जे आहे बिनविरोधसाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु आपल्याकडे राहुरीत तशी परिस्थिती दिसलेली नाही. इथं तशी परिस्थिती होणार नव्हती, कारण माझ्या सरकारी काम करतो. बिनविरोध निवडणूक व्हायला त्या कॅपेबल, त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारा माणूस पाहिजे. त्याच्याकडे माणसाने आशेने पाहिलं पाहिजे. समोरचा उमेदवार पाहिलं एक पोरगट सारगट दिसतं. भाजपने खऱ्या अर्थाने त्या उमेदवाराला, तो जरी आमदाराचा मुलगा असला तरी तो कॅपेबल नाही. आणि ती सगळ्यात मोठी चूक खऱ्या अर्थाने भाजपने केली का त्या उमेदवाराला, त्याला खऱ्या अर्थाने चांगल्या कार्यकर्ते, भाजपमध्ये असंख्य कार्यकर्ते का 15-20 वर्ष काम करतात, शासनाचा अनुभव आहे, कामाचा अनुभव, लोकात जाणारे कार्यकर्ते होते, पण खऱ्या अर्थाने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आणि हे उमेदवार म्हणजे फेल उमेदवार काय काम करू शकत नाही अशी भावना खऱ्या अर्थाने मतदारांच्या मनात निर्माण झाली. एकीकडे आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये असताना, प्रचार सुरू असताना काय एकंदरीत लोकांच्या भावना राहिलेल्या आहेत? हे सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही विचारला. एक तर शेतीमालाला बाजार, कांद्याचा खूप मोठा प्रश्न आहे का शेतकरी एक वर्षापासून रडतोय. दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जिल्हा बँकेची भरती झाली. त्या भरतीत ह्या लोकांनी 20 ते 25 लाख रुपये प्रत्येक कॅन्डिडेट कोण, कॅन्डिडेट एकदम गरिबांच्या घरातला, शेतकऱ्याच्या घरातला, शेतीमालाला पैसे कमावून हे लोक खऱ्या अर्थाने मुलाला शिकवतात. आणि असे 20-25 लाख रुपये घेतल्यामुळं हा कारखाना काय यांच्या बापाचा नाही, यांच्या बापाने स्थापन केलेला नाही. ही बँक, ही सहकारी बँक आहे. हे मारुतराव घुले असतील, विखे पाटील असतील, आमचे गडात साहेब असतील, ह्या थोर मंडळींनी खऱ्या अर्थाने बँक घेतली. यांच्या काळात एकही रुपया कधी भरतीसाठी घेतला नाही. आणि या नालायक उमेदवारांच्या बापांनी हे खऱ्या अर्थाने पैसे घेतले. ही सगळ्यात मोठी चीड ह्या मतदारसंघात आज तुम्हाला मतदानाच्या रूपाने पाहायला मिळेल. आज मतदान प्रक्रिया पार पडतीये. काय, किती विश्वास वाटतो? मला 200% विश्वास. मला निकालाबद्दल काही शंका नाही. आज प्राजक्तदादांची जी जाळ आहे राहुरी मतदारसंघातलं, ती माझ्या बापूसाहेब तनपुरे असतील, वडिलांसारखे माझ्या पाठीमागे उभा आहेत. आज आमचे सुभाष पाटलांचं मी दर्शन घेऊन आलो आणि सगळ्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने या मतदारसंघात थोडी मोठी मंडळी आहे, ते सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. निकालात मला काही शंका वाटत नाही. एकीकडे आता तुम्ही प्राजक्त तनपुरेंचं नाव घेतलं. प्राजक्त तनपुरे या सगळ्या प्रचारामध्ये प्रक्रियेमध्ये कुठेही दिसलेले नाही. काय त्यांची भूमिका राहिली? प्राजक्त तनपुरे माघार का घेतली हा मुद्दा मला अजून काही कळाला नाही. आणि म्हणून त्यांची जी कार्यकर्ते येतं, प्राजक्त मला एक सांगितलं, मी जरी उमेदवार म्हणजे नसलो तर मी 19ला त्यांचा प्रचार केला, माझे भाषणं गाजले किंवा मी त्यांच्यासाठी थोडं का व्हायनं माझं योगदान त्यांच्या निवडणुकीत होतं आणि ते तिथं निवडून चांगल्या मताने निवडून आले. तर मला असं त्यांच्या त्या शब्द मतदान केलं, हे त्या प्रक्रियेत मी असल्यामुळं माझ्या पाठीमागं ते ठामपणे उभा आहेत आजच्या ह्या निवडणुकीत. एकीकडे प्रचाराच्या सभेसाठी भाजपकडनं मुख्यमंत्री आले, अनेक मोठमोठे दिग्गज प्रचाराच्या वेळी पाहायला मिळाले होते, परंतु आपल्याकडनं कुणीही दिग्गज पाहायला मिळालं नाही. मोठ्या नेत्यांचे जे सभा देखील पाहायला मिळाले नाही. ही पोटनिवडणूक आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे येणं म्हणजे आता मला तुम्हाला किती किंवा किती चांगलं वाटतं मला ते वाटत नाही. एकच निवडणूक आहे. माझ्यासारखा एकदम छोटा कार्यकर्ता आहे, तर तिथं मुख्यमंत्र्यांनी येऊन भाषण करावं अशी परिस्थिती राहुरी मतदारसंघात नव्हती. पण त्यांच्याबद्दल माझ्याबद्दल काय वाटलं त्यांना काय मला समजलं नाही. पण जाऊ दे, आले त्यांचं राहुरी मतदारसंघात आम्ही स्वागत करतो. पण ते आल्यानंतर असं आम्हाला वाटत होतं का आता राहुरीचा कारखाना बंद पडलाय, शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार नाही. तर राहुरी कारखान्यासाठी 400-500 कोटीची घोषणा ते करतील आणि तो कारखाना बंद पडलेला कारखाना चालू होईल अशी भावना खऱ्या अर्थाने राहुरीकरांच्या मनात होती. पण तसं काही झालं नाही. कांद्याच्या रेटबद्दल एक शब्द बी मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. आणि आणखीन चीड ते आल्यामुळं मताचाच फायदा होणार नाही. तिथं मतदान घटलंय त्यांचं यांच्या येण्यामुळं. परत मुख्यमंत्री आले, पालकमंत्री आहेत, परत 4-5 आमदार, इथं लाड सारखे आमदार, मोनिकाताई सारखे आमदार, हे भाजपचे राम शिंदे असतील, हे सगळे आमदार होणार. पण समोरचा उमेदवार पाहून तरी त्यांनी फौज खऱ्या अर्थाने उभा करायला. माझ्यासारखा एक छोटा फाटका उमेदवार खऱ्या अर्थाने, पण पवार साहेबांचा हा खरा विश्वास उमेदवार म्हणणं तरी हरकत नाही. मी गेली 20 वर्ष पवार साहेबांना माहिती आहे हाच पट्टा इथं काम करू शकतो. या सगळ्या फौजला तोड द्यायला फक्त गोविंद मोकाटे एक सक्षम उमेदवार आहे, म्हणून पवार साहेबांनी माझा विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वास एकीकडे बारामतीला पवार साहेबांनी वेगळी भूमिका घेतली, राहुरी विधानसभेसाठी वेगळी भूमिका घेतलेली. काय कारण? बारामतीतले प्रश्न वेगळे होते. दादांचं जे काम होतं, अजित दादांचं, खरं ते जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठी पोकळी निर्माण झाली. तसा कार्यकर्ता परत त्या महाराष्ट्रात तयार होणार नाही, तिथून मागे झाला नाही. आणि म्हणून तिथल्या उमेदवाराकडे पाहून तिथं कुणी उमेदवार असतं तर तिथं मतं दुसऱ्या उमेदवाराला पडणार नाही, कारण दादांचं कर्तृत्व होतं.
तो माणूस आज देशात नावाजलेला माणूस आणि कामाच्या रूपाने खऱ्या अर्थाने दादांची छबी पुढे आली. माझ्यावर त्यांचा चांगला विश्वास आहे. 5 वर्षापूर्वी ही सगळी मंडळी माझ्याकडे ह्याच घरी तुम्ही आज मुलाखत घ्या इथं सगळी जेवायला मंत्रिमंडळ होतं. दादांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला इथं एक रात्रभर माझ्याकडे दादा थांबले होते. आज जर चित्र असतं तर माझ्या पाठीमागे दादा सुद्धा उभे राहिले असते. अशी परिस्थिती आहे. नक्की जे आहे या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये ही मतदान प्रक्रिया जी आहे ती आता भावनिक मुद्द्यावर जी आहे ती गेल्याचं पाहायला मिळतं. तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी आहे ही मतदान जे आहे ते विकासाच्या मुद्द्यावर लढवले जात आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.